मसाजोग तालुका के जिल्हा बीड सर्वे नंबर 25/2 मध्ये मी मिथुन मनोहर देशमुख माझ्या नावाने 61 क्षेत्र आहे. इथं MRGSच्या अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभधारक म्हणून ह्यांनी माझं डॉक्युमेंटरी नाव केलं, पण ऑलरेडी स्पॉटवर जर बघितलं ह्यांनी जिओ टॅगिंगसाठी एक वेळेस बोलवलं, पण त्याचं कारण खोटं सांगितलं होतं. आणि आता जर ह्यांनी 3 मस्टर उचललेत माझे 29/2 पासून ते 17/4 पर्यंत 2024 पर्यंत उचलून. जर आता इथं बघत असाल तुम्ही स्पॉटवर एकही फुटाचं काम नाही. हे 36,000चा भ्रष्टाचार नाही तर काय आहे? ह्या 3 मस्टरची पूर्ण रक्कम 36,126 रुपये होती. ह्याच्यात खालच्या कनिष्ठापासून ते बीड जिल्हा परिषदच्या वरिष्ठापर्यंत सगळ्यांची हात मिळवणी व एकमेकांच्या साखळीला बांधलेली आहेत. हा पुरेपूर भ्रष्टाचार आहे. असे किती प्रकारचे घोटाळे अजून उघडकीस येतील महाराष्ट्रात हे काय मी सांगू शकत नाही. पण माझ्यासोबतचा जो अनुभव आहे या मसाजोग ग्रामपंचायतच्या जे शासकीय अधिकारी आहेत, ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक, पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, हे यांचं काम आहे ना शासनाकडून आपण जर पगार घेतो तर येऊन स्पॉटवर कोणते काम झाले, कितीपर्यंत झाले, काय झाले त्याची वस्तुस्थितीचं पाहणं आहे ना. तिथून माणूस पाठवायचा, बघायचा, कागद हा झालं का झालं म्हणायचं. यांची जे आर्थिक लागे बंदी आहेत ह्याला कुठंतरी हे फुटलं पाहिजे ना, तोंड फुटलं पाहिजे ना. आता काय मागणी करावं? हे भ्रष्टाचार उघडच आहे. एक तर मला तुम्ही शासनाने सांगावं की 100 रुपयातून 1 रुपया काढला तर 100 रुपये होतेत, मग चलनात तशा नोटा आणावत त्यांनी. विहिरीचं काय मी माझ्या आता ह्या वर्षी तर मी विहीर खोदणार नाही. आता हे जोपर्यंत प्रकरण तडीस लागत नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराचं. ह्याच्यात मोठमोठाले अधिकारी यांच्या कृपा आशीर्वादाने हे खालच्या लेवलचे अधिकारी वागत नाहीत. मेनू कार्ड ठरविल्याने मस्टरच्या रक्कम ठरवतात. ही प्रत्येक आज माझ्यासोबत घडले, उद्या कोणत्या एखाद्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नसली तर त्यांनी काय जीव देऊन पैसे भरायचे का? यांचे नाव सांगा तुमचं? मिथुन मनोहर देशमुख उर्फ बंटी देशमुख, राहणार मसाजोग, हल्ली मुक्काम मी बीड शाहूनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.